महापौर निवडीनंतर मालेगाव महापालिकेची आज पहिली महासभा पार पडणार आहे। मालेगाव महापालिकेची पहिली महासभा ही वादळी ठरणार आहे। रद्द केलेले जन्मदाखले नियमित करण्याचा ठराव चर्चेला येणार। टिपू सुलतान फोटो वादानंतर प्रथमच ही महासभा होते। तर महापौर व उपमहापौर निवडीनंतर नाशिकच्या मालेगाव महापालिकेची पहिली महासभेचं आज दुपारी 3 वाजता आयोजन करण्यात आले। किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर मालेगावातील जन्मदाखला घोटाळा प्रकरणी महापालिकेने रद्द केलेले 3460 जन्मदाखले पुन्हा वितरित करण्याचा ठराव चर्चेला येणार आहे। तर टिपू सुलतानच्या फोटोवरून सुरू झालेल्या वादाचे पडसाद हे आजच्या बैठकीवर उमटण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या सभेकडे राज्याचं लक्ष लागलं। मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांचा दुराग्रह कायम आहे। माझ्या दालनात पुन्हा टिपू सुलतानचा फोटो लावणार, कुणाच्याही दबावाखाली येऊन फोटो काढला नसल्याचं वक्तव्य त्यांनी केले। दालनाचं नूतनीकरण पूर्ण झाल्यावर पुन्हा टिपूचा फोटो लावणार असं मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांनी म्हटलं। पहली बात तो ये है कि टिपू सुल्तान के फोटो पे कोई वाद की ज़रूरत नहीं है। अगर उस पर वाद किया जा रहा है तो इसका मतलब हमारे संविधान पे वाद किया जा रहा है, क्योंकि हज़रत टिपू सुल्तान की फ़ोटो हमारे कॉन्स्टिट्यूशन में 144 नंबर पेज पर झांसी की रानी के साथ है। तो वाद करना मतलब संविधान के खिलाफ आवाज़ उठाना। मैं तो प्रशासन से और शासन में जो लोग हैं उनसे निवेदन करती हूँ कि जो संविधान हमारे भारत रत्न बाबा साहेब अम्बेडकर ने बनाया, उनके खिलाफ अगर कोई वर्जी करता है तो उनके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए। मैंने कभी कहा ही नहीं कि वो फ़ोटो निकलने वाली है। मैंने कहा कि मरम्मत का काम हो रहा है, उसके बाद वो फ़ोटो लगेगी। त्या उपमहापौर कदाचित विसरले असतील की त्या हिंदू राष्ट्राच्या मधल्या एका मालेगाव नावाच्या शहराचे उपमहापौर आहेत आणि म्हणून जास्त टिपू सुलतानची आठवण येत असेल तर त्या सगळ्या जणांना परत त्याच्याकडे पाठवण्याची सोय आम्हाला करायला लागेल। अहिल्यानगरमध्ये टिपू सुलतानच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आला आहे। आशा टॉकीज परिसरामध्ये मुस्लिम युवकांच्या वतीने दुग्धाभिषेक घालण्यात आला। सपकाळांच्या वक्तव्यानंतर नगरमध्ये टिपू सुलतानचा पुतळा जाळण्यात आला। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात दहन करण्यात आलं होतं। पुतळ्याच्या दहनानंतर टिपूच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक घालण्यात आला। टिपूच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केल्याप्रकरणी कारवाईचीही मागणी करण्यात आली। Thank you.